ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघंही जण त्या बाईच्या घरी आलेले असतात, जिने प्रियाला लहान असताना भीक वगैरे मागायला कामाला लावलं होतं. आता तिच्याकडे येऊन सायली आणि अर्जुन विचारतात की तुम्ही या मुलीला ओळखता का. त्यावर आता ती बाई विचार करू लागते. 2 महिन्यांपूर्वी ह्याच मुलीची चौकशी करायला इथं ते 2 दुसरे माणसं बी आलेले आणि ह्याच पोरीची चौकशी करायला पुण्यांदा ही 2 माणसं बी आल्यात. नक्की सदाशिव आणि मैनानं काहीतरी घोळ घालून ठेवलेलं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय विचारतोय मी तुम्हाला, ओळखता का तुम्ही या मुलीला. त्याबरोबर आता ती विचार करते आणि नाही, मी नाही ओळखत एवढं बोलून आतमध्ये निघून जाते आणि दार लावते. त्याबरोबर अर्जुन आता पुन्हा तिचं दार ठोकतो आणि मग तिला बाहेर बोलवतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्ही हिला ओळखत नसाल, मग तुम्ही या बाकीच्या मुलांना ओळखता का. त्याबरोबर आता ती त्या बाकीच्या मुलींचे फोटो बघते आणि घाबरते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बघा आता जर तुम्हाला काही बोलायचंच नसेल तर ठीक आहे, तुम्ही हिला नसेल ओळखात तर मग मी पोलिसांना सांगतो, पोलिसच तुमच्याकडून खरं कसं काढून घ्यायचं ते काढून घेतील, पोलिसच बघतील. आता अर्जुनने पोलिसांचं नाव घेतल्यावर मग मात्र आता ती बाई घाबरते आणि ती म्हणते, नाही साहेब नको, पोलीस वगैरे नको, मी जे काही आहे ते सगळं खरं सांगते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, गुड. त्याबरोबर मग ती त्या दोघांनाही म्हणते की तुम्ही आत या, मी सांगते. तर आता इथे आपण पाहतो की प्रतिमात्या ही स्टोर रूममधून एक खेळण्यातली गाडी घेऊन आलेली असते आणि मग ती रविराज काकांना म्हणते, अहो ऐका ना, ही गाडी आपल्या स्टोर रूममध्ये मला सापडली. नाही म्हणजे आपल्या स्टोर रूममध्ये होती म्हणजे नक्कीच तन्वीची असेल, पण मला ना आपण ही तन्वीसाठी घेतलेली काही आठवत नाही हो, म्हणून म्हटलं विचारावं. त्याबरोबर रविराज काका प्रतिमात्याला सांगतात, अगं ही गाडी आपल्या स्टोर रूममध्ये होती, पण ही तन्वीची नाहीच आहे, बरोबर आठवतं आहे तुला. त्यावर प्रतिमात्या म्हणते, म्हणजे. त्यावर रविराज काका सांगतात, अगं सुमनची या भावाची मुलगी आहे ना, ती आपल्याकडे पूर्वी नेहमी खेळायला यायची, त्यामुळे ही गाडी तिची असेल. त्यावर हे ऐकून सायली म्हणते, प्रतिमात्या म्हणते, अच्छा. मग रविराज काका म्हणतात, प्रतिमा अगं पण मला एक कळलं नाही, तू स्टोर रूममध्ये काय करत होतीस. त्यावर प्रतिमात्या सांगते, अहो जे एवढे दिवस करते ना तेच, माझी मेमरी परत यायचा प्रयत्न, जुन्या आठवणी ताज्या करते. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, खरं सांगू का प्रतिमा, तुझ्या पुन्हा जुन्या आठवणी ताज्या व्हाव्या हीच माझीसुद्धा इच्छा आहे, कारण आता हे आठवणींचं ओझं मलासुद्धा एकट्याला नाही पेलवत. प्रतिमात्या म्हणत असते, हो मलासुद्धा कळतं आहे की तुम्ही माझ्यासाठी किती सॅक्रिफाईस केलं आहे ते, पण म्हणूनच तर माझीसुद्धा अशी हिंमत झाली ना की मला काहीही आठवत नसताना मी तुम्हाला माझा नवरा म्हणून स्वीकारलं. पण मला तुमच्यावरती हा अन्याय नाही होऊ द्यायचा. मला माझ्या जुन्या सगळ्या गोष्टी आठवायच्या आहेत रविराज, आणि काळजी करू नका, मी प्रयत्न करते आणि मला खात्री आहे, मला नक्की एक दिवस माझा सगळा भूतकाळ आठवेल, अगदी आपल्या ॲक्सिडेंट सकट मला सगळं आठवेल, मला खात्री आहे, आणि सगळं व्यवस्थित होईल. मी तुमची जुनी प्रतिमा होण्याचा पूर्ण प्रयत्न करते रविराज, आणि तन्वीच्या वाढदिवसाच्या दिवशी तर मला खात्रीच पटली की माझी जुनी स्मृती परत येणार, नक्की येणार. त्याबरोबर आता इथे अर्जुन सायली पुन्हा त्या बाईला प्रियाचा फोटो दाखवतात आणि म्हणतात, ओळखतेस का तू या मुलीला. मग ती काही बोलत नसते. तर आता सायली तिला सांगते, हे बघ तो माझा लहानपणीचा फोटो आहे. तर अर्जुन हा तिला म्हणतो, नीट बघ. तर सायली म्हणते, लहान असताना मी माझ्या मावशीच्याकडून हरवले होते, मला काहीच आठवत नाही आहे, म्हणून तुला विचारतोय, जर काही माहिती असेल तर खरं खरं सांग. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बघ लवकर आणि बोल, ओळखतेस का हिला. तर आता ती काहीच बोलत नसते. सायलीसुद्धा म्हणते, हे बघा जर काही माहीत असेल तर लवकर सांगून टाका. मग आता ती बाई ही नाटक करायला लागते, मी ओळखत नाही वगैरे ती म्हणायला लागते. आता खरं तर ती घाबरलेली असते, कारण आता ती कसं सांगणार की ती लहान मुलांना चोऱ्या वगैरे करायला लावायची. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग मी पोलिसात जातो, पोलीस काय करायचं तेच आता बघतील. मग लगेचच आता इकडे पोलिसांचं नाव घेतल्यावर सायलीसुद्धा अर्जुनच्या मागोमाग तिकडनं जायला लागते. तर जसे सायली अर्जुन जायला निघतात तशीच ती म्हणते, नाही नाही आठवलं, सगळं आठवलं मला. मग अर्जुन म्हणतो, आठवलं ना, मग आता जे आठवलं आहे ते पटापटा सांगायला सुरुवात करायचं. मग ती सांगते की माझ्याकडे होती ही, म्हणजे माझ्याकडूनच हरवली ही. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तुमच्याकडून म्हणजे तुम्ही हिची मावशी होतात का, त्या आहात का. त्यावर लगेच ती म्हणते, मावशी, होय होय मावशीच आहे मी हिची. त्यावर आता अर्जुन म्हणतो, तुम्ही हिची मावशी आहात, बरं,
मला सांगा, तुम्ही सख्खी मावशी आहात का हिची? त्यावर लगेचच आता ती विचारात पडते की आता काय बोलू. मग ती म्हणते, नाही, मी चुलत मावशी आहे तिची. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अच्छा, चुलत मावशी आहात का? बरं, मग मला तुमचं लग्नाआधीचं आडनाव सांगाल का जरा? आता लग्नाआधीचं आडनाव विचारल्यावर मग मात्र तिची बोलती बंद होते. त्याबरोबर अर्जुन लगेच म्हणतो, खोटं, सगळं खोटं, खोटं बोलतीयस तू. त्याबरोबर मग मात्र आता त्या बाईला काय बोलायचं ते काही सुचत नसतं. अर्जुन म्हणतो, खरं बोल लवकर माझ्याबरोबर, नाहीतर चुकीचं होईल, खरं बोल. मग त्या बाईचा नाईलाज होतो आणि मग तिला आता खरं सांगावं लागतं. ती म्हणते, मला मैनावती आणि सदाशिवने हिला स्वतःहून आणून दिली होती. त्यावर मग आता अर्जुन म्हणतो, आणून दिली होती म्हणजे? त्यावर ती म्हणते की मला कामासाठी पोरपोरी लागायचे ना, म्हणून. त्यावर आता सायली आणि अर्जुन विचारतात, तुम्ही काय काम करून घ्यायचं आमच्याकडून? त्याबरोबर मग सायलीला लगेचच ती सांगायला लागते की मी ते पापडाचा धंदा होता ना माझा, पापडाचंच काम. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, काय, लहान मुलांकडून ही असली कामं करून घेणं इनलिगल आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे? तुम्ही त्यांच्याकडून ही असली कामं करून घ्यायचात? त्याबरोबर आता अर्जुनने असं म्हटल्यावर ती म्हणते, नाही नाही नाही, मी पापडाचं काम नाही करून घ्यायची साहेब यांच्याकडनं. मग सायली म्हणते, मग काय करून घ्यायचात? हे बघा, जे काही करत असाल ते प्लीज खरं खरं आणि स्पष्ट स्पष्ट बोला पटापट. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, हे बघा, तुम्ही खरं बोला, नाहीतर मग खरं काढून घेण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय आहे, तो म्हणजे पोलीस स्टेशन. जाऊ द्या, तुम्हाला नसेल बोलायचं तर जाऊया पोलीस स्टेशनमध्येच. तशी ती म्हणते, नाही 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 साहेब, आठवलं, मला आठवलं ना मी यांच्याकडनं काय काम करून घ्यायचं ते. साहेब, मी यांना चोऱ्या करायला लावायचे, पाकिटमार करायला लावायचे. आणि ही बबली होती ना, ही तर त्यामध्ये लई हुशार होती बघा. अहो, लई पाकिटमारा करायची, लई चोऱ्या करायची. खरंच अगं बबले, एवढ्या वर्षांनी आलीस आणि अगदी साहेबीन होऊनच आलीस बघ. पूर्वी लई म्हणजे हुशारच होती ती, या सगळ्या गोष्टीत पटापटा करायची ही कामं. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो, काय सायली? त्यावर सायली म्हणते, अहो कसं शक्य आहे, मी 5 वर्षांची होते फक्त तेव्हा. त्याबरोबर आता लगेचच ती बाई म्हणते, तेच तर, लहान होती ना ही, त्यामुळे हिच्यावर कुणाला शंकाच नाही यायची, म्हणून ही पटापटा अगदी पटापटा पाकिट मारायची. खरंच बबले, अगं लहान असताना गेलीस ती, आता एवढी मोठी साहेबीन होऊनच आलीस बघ, काय भारी वाटतंय. त्याबरोबर आता अर्जुन म्हणायला लागतो, तुम्ही लहान मुलांना पाकिटमारा करायला लावायचं, त्यांना तुम्ही चोऱ्या माऱ्या करायला शिकवल्यात. त्याबरोबर आता ती म्हणत असते, ओ साहेब, म्या काय फुकट नाही करून घेतलं तिच्या आईबाकडनं, हे समज तिच्या आईबानंच माझ्याकडे तिला आणून सोडली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या सदाशिव आणि मैनाला 5 पोरी होत्या. 5 पोरी सांभाळायला त्यांना जमत नव्हतं, म्हणून त्यांनी हिला माझ्याकडे आणून सोडली. मग त्या बदल्यात मी त्यांना रोकड मोजल्याच्या नंतर तेव्हा त्यांनी ते त्यांचं दुकान सुरू केलं, नाहीतर तोपर्यंत तर त्यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होते. मग म्या काय करणार, मला पोर पाहिजे होती, त्यामुळं म्या घेतली. त्याबरोबर आता हे ऐकून तर सायली अर्जुनला म्हणते, अहो हे सगळं काय आहे? त्यावर अर्जुन लगेच सायलीला म्हणतो, हे बघ सायली, मला वाटत नाही की ही बाई आता खोटं बोलते, नाही म्हणजे पोलिसांच्या भीतीने बोलते, म्हणजे नक्कीच हे सगळं खरं बोलते. तर मग मला असं वाटतंय की मिस्टर अँड मिसेस लोखंडे तुझे आई बाबा नाही आहेत, हे तर कुठेच सिद्ध होत नाही या सगळ्यामुळे, पण आता ही बाईसुद्धा खोटं बोलत नाही आहे हे सुद्धा नक्की आहे. मग आपण एक काम करूया, आपण ना आता काय खरं ते शोधून काढूया. आपण आता मिस्टर अँड मिसेस लोखंडेंना सुद्धा एक मस्त जोरदार झटका देऊया. त्यावर सायली म्हणते, म्हणजे आपण नेमकं नक्की काय करायचं? मग अर्जुन सायलीला त्याचा पूर्ण प्लॅन समजावून सांगतो. आता अर्जुनचा प्लॅन ऐकल्यावर सायलीला सुद्धा तो पटतो. मग सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. अर्जुन सायलीला सांगतो, जा तू लगेचच तुझ्या आईला घ्यायला जा. तशी सायली ही लगेच आता तिकडनं घरी जायला निघालेली असते. त्याबरोबर अर्जुन हा आता पुन्हा त्या बाईकडे येतो आणि आता तो त्या बाईला म्हणतो, चला आता तुम्हाला माझ्यासोबत यावं लागणार आहे. आता माझ्यासोबत यावं लागणार असं अर्जुनने म्हटल्याबरोबर ती बाई म्हणते, ओ साहेब, आता नका की नेऊ मला पोलीस स्टेशनला, सांगितलं नवं सगळं खरं, नका ओ साहेब नेऊ पोलीस स्टेशनला. मग अर्जुन म्हणतो, पोलीस स्टेशनला नाही नेत आहे मी तुम्हाला माझ्या ऑफिसला घेऊन चाललो आहे. मिस्टर अँड मिसेस लोखंडेंनी माझ्याकडे कंप्लेंट केली आहे की तुम्ही लहान असताना त्यांच्या मुलीला पळवलं होतं, त्यामुळे तुम्हाला माझ्याबरोबर आता यावं लागणार आहे. त्यावर ती म्हणते, काय
ओ साहेब नाही हो, मी असं काही बी नाही केलेलं. त्यावर अर्जुन म्हणतो, कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय हे तिथे गेल्यावर कळेलच, त्यामुळे माझ्याबरोबर चला. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की इथे साक्षीला भेटण्यासाठी अण्णा आलेले असतात. आता अण्णा आल्यावर साक्षी खूपच जास्त खुश होते आणि म्हणत असते, या 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 माझे अण्णा आलेत, या अण्णा. त्याबरोबर अण्णा म्हणतात, आज खूपच खुश दिसताय तुम्ही समिधा मॅडम, काही कारण काय आज तुमच्या एवढं आनंदाचं? त्यावर समिधा म्हणते, कारण आज मला माझा सचिन मिळाला अण्णा. सचिन खरोखर मला आवडायला लागला अण्णा. त्यावर अण्णा म्हणतात, चला म्हणजे फायनली ते घोंगडं भिजायला टाकलं होतं एवढी दिवस, ते भिजून झालं का तर? त्याबरोबर ती म्हणते, अण्णा खरंच आता सचिन मला म्हणजे आवडला आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का मला सचिन का आवडला आहे? सचिन हा US मध्ये सेटल्ड असतो. म्हणजे सचिन जर US मध्ये असेल तर मी सुद्धा लग्नानंतर US ला शिफ्ट होईन. त्यामुळे मग माझ्या डोक्याचं सगळं टेन्शन जाईल. अण्णा म्हणतात, तुझ्या डोक्याला कसलं होतं आता टेन्शन? त्यावरती म्हणते, अण्णा अहो मी जरी साक्षीपासून समिधा झालेले असले तरीसुद्धा एक मुलगी एवढी दिसायला बदलून बदलून किती बदलू शकते? मला सतत अशी भीती असायची की पोलीस कधी आपल्या दारावर येणार नाही ना, पोलीस कधी दारावर येणार नाही ना. पण जर मी सचिनबरोबर लग्न केलं तर मी तिकडेच कायमची सेटल होईन ना, शिफ्ट होईन. त्यावर अण्णा म्हणतात, अच्छा म्हणजे सचिन तिकीट आहे होय तुझं? त्यावर समिधा लगेच म्हणते, हो अण्णा, पण खरं सांगायचं तर सचिनच्या प्रेमात पडली आहे मी आता. मला सचिन आवडायला लागलं आहे. आता तुम्ही एकदा सचिनला भेटून तर बघा मला खात्री तुम्हालासुद्धा नक्की सचिन आवडणार, असं समिधा अण्णांना सांगत असते. इतक्यात त्या ठिकाणी हाय सॅम असं म्हणत सचिन येतो. इतक्यात त्याची नजर समोर बसलेल्या अण्णांवर पडते. तशी साक्षी अण्णांची आणि सचिनची ओळख करून देते. अण्णा सचिन, सचिन अण्णा. त्याबरोबर सचिन म्हणतो, नमस्कार करतो आणि तो अण्णांच्या पायाजवळ वागतो सुद्धा. अण्णा म्हणतात, अरे काय करतोय? त्यावर सचिन म्हणतो, नमस्कार. त्यावर तो म्हणतात, अरे बस बस. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता मैनावती आणि प्रिया ह्या दोघीही घरी आलेल्या असतात. आता त्या घरी आल्यावर मैना ही अलगच प्रियाच्या कानात म्हणत असते, खोटं कशाला बोलले असेल की नाही माझी पोरगी ते मला कळत नाही आहे. त्यावर आता प्रिया तिला म्हणते, जाऊ द्या आता तुम्ही काही रिॲक्टच होऊ नका, म्हणजे तिचाच पचका होईल. तिने तुम्हाला फसवायला केलं होतं ना सगळं, पण तुम्ही काही बोलूच नका तिला. त्यावर मैना म्हणते की हाव, म्हणजे जसा आपला गाडीचं टायर पंक्चर झाल्यावर पचका झाला होता अगदी तसा का? त्यावर आता लगेचच त्या दोघी थोड्या हसतात. आता हे सगळं काही घरातले इतर सदस्य बघत असतात. आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की आज मैनाचं आणि प्रियाचं एवढं गुळपीट चाललंय तरी काय. त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रिया ही मैनाला म्हणते, तुम्ही काही बोलू नका, गप्प बसा, ते सगळे आपल्याकडेच बघतायत, मग नंतर ते सगळे मला 1000 प्रश्न विचारतील, चालणार आहे का तुम्हाला? त्यावर मैना म्हणते, बरं नाही नको. आणि मग लगेचच आता मैना आणि प्रिया गप्प बसतात. इतक्यात त्या ठिकाणी सायली आलेली असते. आता मैना सायलीला म्हणायला लागते, सायले ए सायले, अगं तू तो हे बनवला होतास की नाही ते हलवा तो समजा मी खाल्ला बरं का, लई भारी बनवला होतास. आता मैना सायलीबरोबर बोलत असते, पण सायली मात्र मैनाबरोबर काहीच बोलत नसते. ही गोष्ट प्रिया नोटीस करते आणि म्हणते, नक्कीच काहीतरी गडबड आहे, सायलीला मैनाबद्दल काहीतरी कळालं आहे, म्हणूनच तर ही काही बोलत नाही आहे ना तिच्याबरोबर. त्याबरोबर कल्पना म्हणते, विमल जरा सायलीसाठी मस्त चहा बनव गं. त्यावर सायली म्हणते, अहो नाही आई, खरंच चहा वगैरे नको आहे मला. त्यावर प्रताप म्हणतो, अगं का चहा नको आहे तुला? घे ना जरा चहा, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि बाहेरून उन्हात आली आहेस, तुझा चेहरा बघ कसा दिसतोय, थकली आहेस का फार? त्याबरोबर आता लगेचच प्रिया म्हणायला लागते, सायली ही कुठली पद्धत आहे? नाही, थकली असशील म्हणून तुला तुझ्या आईबरोबर 2 शब्दसुद्धा बोलायला होत नाही आहेत का? मैना काकूंनी किती प्रेमाने विचारलं तुला, किती प्रेमाने हाक मारली तुला, पण तू तिला आवाज का दिला नाहीस? त्याबरोबर आता दुसरीकडे महिपतने विचारलेलं असतं सचिनला की तू काय करतोस. त्याबरोबर मग सचिन काय करतो ते सगळं महिपतला एक्सप्लेन करतो. आता महिपतला तर कळालेलं काहीच नसतं, पण मग महिपत म्हणतो, कळालं सगळं कळालं आम्हाला, वा वा वा. पण हे सगळं कळाल्यावर एक मात्र कळालं की तुम्ही मोठी गोष्ट करता, काहीतरी लई कामं करता काय. त्याबरोबर सचिन हा काही बोलत नाही. तर इतक्यात त्याचा फोन वाजतो. सचिन म्हणतो, मी आलोच, आणि तो फोन घेण्यासाठी तिकडनं बाजूला जातो. त्याबरोबर अण्णा म्हणत असतात, अगं साक्षी, हे तर आपल्यातलं वाटत नाही, हे वेगळंच आहे काहीतरी, लय मोठं प्रकरण आहे, हायफाय. त्याबरोबर साक्षी म्हणते, हो ना अण्णा, तेच तर, म्हणूनच तर ना, एवढ्या मोठ्या हायफाय शिकलेल्या माणसाच्या बायकोवरती कोणी संशयसुद्धा घेऊ शकत नाही ना, म्हणून खरं तर मी सचिनलाच निवडलं आहे.
कळलं का तुम्हाला? तो हायफाय आहे, या गोष्टीचा मला फायदाच आहे. त्यावर मग अण्णा म्हणतात, जर तसं असेल तर ठीक आहे, मग सांग कधी उडवून द्यायचा आहे तुमच्या लग्नाचा बार? नाही म्हणजे तू म्हणशील तेव्हा म्हणशील तसं करू की. त्यावर मग साक्षी लाजायला लागते. तर अण्णा म्हणतात, तू फक्त हो बोल, मग लगेच तुझा हा अण्णा सगळं ठरवल, काय करायचं कसं करायचं सगळं. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की प्रिया ही सायलीला म्हणत असते, बरोबर ना सायली, एवढी दमली होतीस का तू? त्यावर मग सायली म्हणते, बापरे, हे म्हणजे असं झालं की जिचे हात शेणाने माखलेत ती दुसऱ्याला सांगते, बाई गं, शेणाने गौऱ्या थापू नकोस हां, नाहीतर तुझे हात खराब होतील. प्रिया, तू प्रतिमात्यांबरोबर कशी वागतेस ना, हे सगळ्या घरात सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तू मला अक्कल शिकवायची गरज नाही. प्रिया म्हणते, सायली तू. त्यावर पूर्णाजी म्हणते, सायलीला उलटं बोलायचं नाही, उलट उत्तरं तिला द्यायची नाही, आणि मुळात तन्वी तू ना आमच्या विषयात पडूच नकोस, कळलं ना? त्याबरोबर आता लगेचच मैना प्रियाला म्हणायला लागते, अगं ये तन्वी, तू कशाला मध्ये 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 बोलतेस गं? माझी पोर दमून आली आहे बाहेरनं, आणि म्हणून नसल बोलली माझ्याशी ती, त्यात काय एवढं, तू राहू दे. त्याबरोबर सायली म्हणते, आई आपल्याला जरा बाहेर जायचं आहे, तू माझ्याबरोबर चल. त्यावर आता कल्पना म्हणते, सायली अगं असं काय करतेस, आत्ताच तर तू बाहेरनं आलीस ना, मग परत कुठे बाहेर चाललाय? त्याबरोबर सायली ही म्हणते, आई थोडं महत्त्वाचं काम आहे, मी जाऊन आले. त्यावर मैना म्हणते, मला चप्पल घ्यायला जायचं आहे, म्हटलं होतं तिकडं जायचं आहे का सायली? त्याबरोबर प्रताप म्हणतो, हे बघ सायली, शॉपिंगचं वगैरे काही काम असेल तुझं तर नंतर जा, आत्ता तू दमून आली आहेस, आता जरा आराम कर. त्यावर सायली म्हणते, नाही बाबा, शॉपिंग वगैरे काही करायला जात नाही आहे, खरोखर महत्त्वाचं काम आहे आणि थोडं अर्जंट आहे, जे आत्ताच केलं पाहिजे. आई तू येतेस ना माझ्याबरोबर, चल. त्यावर मैना सायलीला म्हणते, सायली तुझं काम करून येता येता आपण चप्पल बी घेऊन यायची का माझ्यासाठी? चप्पल बघूच. आता हे सगळं प्रिया बघत असते आणि प्रिया विचार करते की नक्की सायलीला काहीतरी कळाले. त्याबरोबर आता इथे मैना आणि सायली ह्या दोघीजणी पोहोचलेल्या असतात एका ठिकाणी. आता मैना ती एवढी सगळी शांत जागा बघते आणि सायलीला म्हणते, काय गं सायली, आपण तर चपला घ्यायला चाललो होतो ना बाजारात, मग इकडं कुठं आणलंस मला? त्यावर सायली म्हणते, मी कुठे म्हटलं होतं आपण चपला घ्यायला चाललोय? आपण चपला घ्यायला चाललोय असं तूच तुझ्या मनाला सांगितलं होतंस आई, आपण चपला घ्यायला नाही, यांच्या ऑफिसला आलोय. त्यावर मैना म्हणते, अयो बाई, जावई बापूंचं ऑफिस, हिथं आहे वय त्यांचं ऑफिस? वा 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 सायली, भारी आहे की, पण अगं आपण इथं काय करतोय, चल की चपला घ्यायला जाऊया. त्यावर सायली म्हणते, चल आई आतमध्ये. त्यावर मैना म्हणते, अगं म्या काय करणार त्या ऑफिसात येऊन, नको की, तुझं जर काही काम असेल का नाही तर तू जा आणि ये पडदिशी, मी इथंच थांबते, मग त्यानंतर आपण मला चपला घ्यायला जाऊ काय, मी तिथं येऊन माझा काय उपयोग बाई तिथं येऊन. त्यावर सायली म्हणते, आई अगं असं काय करतेस, तुझ्या जावयाचं एवढं मोठं ऑफिस आहे, कमीत कमी बघ तरी कसं आहे ऑफिस त्यांचं, चल. त्याबरोबर मैना म्हणते, अगं नको गं सायले, म्या बघून काय करू, त्यापेक्षा मी इथंच थांबतो, तू जा. त्यावर सायली म्हणते, आई अगं चल गं, असं काय करतेस? मैना म्हणते, तू काय ऐकायची नाहीस बघ, चल. त्याबरोबर आता त्या दोघीजणी तिकडनं आतमध्ये येतात. आता आतमध्ये आल्याबरोबर अर्जुन हा तिथे त्या बाईला घेऊन थांबलेला असतो, जिने आता लहान असताना प्रियाला चोरीमारी करायला शिकवली होती. आता लगेचच मैना आतमध्ये येते. मैनाचं लक्ष त्या बाईवरती नसतं. ती म्हणते, वा वा, काय मस्त ऑफिस आहे जावई बापू, छान बनवलंय की, आईला चाकवाल्या खुर्चीत बसू का? अर्जुन म्हणतो, प्लीज बसा. सायलीला ते पकडायला सांगते आणि खुर्चीवर बसते आणि बघता क्षणी तिची नजर त्या बाईवर पडते. आता त्या बाईला बघून मैना जरा घाबरते. अर्जुन मैनाला विचारतो, ओळखता का तुम्ही या बाईला? त्यावर ती म्हणते, नाही नाही ओळखत, कोण आहे? त्यावर सायली म्हणते, ओळखतेस आई तू हिला, आणि तू खोटं बोलतेस, आता कळलं ना तुला? लहान असताना तू मला हिला विकलं होतंस, चोऱ्या माऱ्या करायची, कामं लावायची ही मला, बरोबर ना? त्याबरोबर मग आता सायलीने हे असं बॉम्बस्फोट केल्यासारखं बोलल्यामुळे मैना घाबरते आणि मैना आता लगेच म्हणायला लागते, बघ रे देवा बघ, आता मी जे सांगायला लागली आहे, माझ्या पोरीला माझ्यावर विश्वासच नाही राहिला, बघ रे देवा. आता ती मोठमोठ्याने कांगावा करायला लागते. त्याबरोबर लगेच मागे उभी असलेली बाई म्हणते, ए खोटारडे मैने, गप, तू आणि तुझ्या त्या दारुंड्या बेवड्या नवऱ्यानं ह्या पोरीला माझ्याकडे विकलं होतं चोरीमारी करायसाठी, कळलं ना? उगाच खोटं बोलू नको आता. त्याबरोबर अर्जुन आणि सायली दोघंजणं बघतच राहतात. त्या दोघांनाही आश्चर्य वाटलेलं असतं. मैनाही आता गप्प राहिलेली असते आणि हा व्हिडिओ इथेच संपलेला असतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा। टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।